आपण सर्वजण मिळून पवित्र शास्त्रामध्ये पहिले राजे याचं पुस्तक, त्याचा 3रा अध्याय आणि त्याचं 24 आणि 25 वचन वाचूया. पहिले राजे त्याचा 3रा अध्याय आणि 24 आणि 25 वचन. मग राजा बोलला, माझ्याकडे तलवार आणा. तेव्हा त्याने तलवार राजापुढे आणली आणि राजा बोलला, जिवंत मूल चिरून त्याचे 2 भाग करा आणि अर्धे एकीला द्या व अर्धे दुसरीला द्या. तेव्हा जिवंत मुलगा जिचा होता तिची आतडी तिच्या मुलाविषयी कळवळली, म्हणून ती बाई राजाला म्हणू लागली, हे माझ्या प्रभू, जिवंत मूल तिला द्या, ते जीवे मारू नकाच नका. पण दुसरी म्हणाली, तो माझा होणार नाही, तुझाही होणार नाही, त्याला चिरा. आपण मत्ती रचित सुसमाचार, मत्तयाने लिहिलेलं सुवार्ता जी आहे त्याच्यामध्ये 16व्या अध्यायामध्ये येऊया आणि 16व्या अध्यायामध्ये त्याचा आपण 18वं वचन जे आहे त्याचा शेवटचा भाग वाचूया. 18वा अध्याय आणि 16वा अध्याय 18वं वचन आणि त्याचा शेवटचा भाग. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतोय, मी आपली मंडळी रचीन व मृत लोकाच्या वेशी तिच्यावर प्रबळ होणार नाही. मी आपली मंडळी रचीन व मृत लोकाच्या वेशी तिच्यावर प्रबळ होणार नाही. प्रभू आपल्या वाचलेल्या वचनावरती जरूर आशीर्वाद देईल. मी प्रभूला धन्यवाद देतो. बहीण शिल्पा हिने एक फार सुंदर असं गीत गायलेलं आहे. प्रभू जो आहे तो आपला चट्टान आहे, त्याच्याशिवाय आपल्याला काहीच आधार नाहीये, त्याच्याशिवाय आपण बांधू शकत नाही. प्रभू आणि त्याचं वचन हे आपल्यासाठी फार मौल्यवान आणि फार महत्वाचं आहे. 2000 वर्ष झालेली आहेत आणि प्रभूने जे फार सुंदर एक काम जी सुरुवात केलेली आहे आपल्या वधस्तंभाच्या कार्याद्वारे, जिथे त्यांनी आपला प्राण तुम्हा आणि माझ्यासाठी अर्पण केलं, लोकांना तारण देण्यासाठी द्वार उघडलं. प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं पवित्र आणि मौल्यवान रक्त त्या वधस्तंभावरती सांडलं, त्याला गाडलं गेलं. 3ऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला आणि त्या कार्याद्वारे त्याने एक एक करून लोकांच्या जीवनामध्ये कार्य करून त्यांना तारण दिलं, त्यांना वाचवलं. सुंदर गोष्ट अशी आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला तारण दिल्यानंतर आपल्याला एकटं असं सोडलं नाही. आपल्याला त्याने एका फार सुंदर परिवाराचा भाग बनवलेला आहे. ते परिवार म्हणजे प्रभूची मंडळी. ते परिवार म्हणजे द चर्च विच इज बिल्डिंग. मंडळी जे तो रचित आहे आणि ते काम त्यांनी अजून सुरू ठेवलेलं आहे. आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये आपण असं वाचतो की प्रभू एक एक करून तारण पावलेल्या लोकांना मंडळीत जोडत होता. अँड द लॉर्ड ॲडेड डेली टू द चर्च. रोज. आणि माझा हा पूर्ण विश्वास आहे की आज आपण सर्वजण इथे जमलेला असताना, प्रभूच्या वचनाचा आनंद घेत असताना, आत्ता या क्षणी या जगामध्ये कोणाचं ना कोणाचं तरी तारण होत आहे आणि हे सुंदर काम चालू आहे. प्रभूची मंडळी जी प्रभू रचित आहे ती वाढत आहे. आपल्याला एकटं ठेवलेलं नाहीये. आपल्याला एका मंडळीच्या रूपामध्ये आपल्याला एक अदृश्य वैश्विक मंडळी जी आहे त्याचा आपण भाग आहोत
आणि आपण लोकल मंडळी, स्थानिक मंडळी जी आहे त्याचा एक भाग आहोत. आपल्याला एकटं काही प्रभूने सोडलेलं नाही. आणि प्रभू जेव्हा या पृथ्वीवरती पाहतो तर त्याचा आनंद आणि त्याची संतुष्टी जी आहे ती त्याच्या मंडळीमध्ये आहे. त्याला सर्व आनंद, सर्व त्याचं हृदय जे भरभरून येतं हे त्याच्या मंडळीसाठी भरभरून येतं. आणि आपण शेवटच्या काळामध्ये राहत आहोत हे आपण सर्वांना जाणीव आहे. प्रभूचं आगमन त्याच्या मंडळीसाठी फार जवळ आलेलं आहे. प्रभू त्याच्या वधूला नेण्यासाठी लवकरच मध्य आकाशामध्ये येणार आहे. याची जाणीव आपल्या सर्वांना आहेच. पण कधी कधी आपण विसरून जातो, आपलं लक्ष हटून जातं. म्हणून आज माझ्या अंतःकरणावरती एक विषय आहे जो फार महत्वाचा आहे. आणि आज मला एक खबरदारीचा विषय किंवा एक सावधानीचा, सावध करण्याचा माझा मनावरती, अंतःकरणावरती परमेश्वराने वचन दिलेलं आहे. आपण जो शास्त्रभाग वाचला आता तो शाल्मोनाविषयी आहे. आपल्याला ठाऊक आहे शाल्मोन जो आहे तो अ, फार बुद्धिमान व्यक्ती होता. परमेश्वराने निवडलेला व्यक्ती होता. आणि त्याला असं म्हटलेलं आहे की जगात त्याच्यासारखा बुद्धी कोणाकडे नव्हती. आणि आपण पाहतो त्याच्याकडे एक दिवशी एक विषय येतो आणि तो विषय आपण वाचलेला आहे. खरं म्हटलं तर आपण तिसरा अध्याय 16व्या वचनापासून ते 28व्या वचनापर्यंत वाचायला हवं होतं. पण वेळ कमी असल्यामुळे मी 2च वचनं वाचली. आपण आपल्या वैयक्तिक वाचनामध्ये ते वाचून घ्या. तर इकडे एक असा विषय आलेला आहे की 2 बायका एका बाळाला घेऊन प्रभूकडे येत आहेत, सॉल्मोनाकडे येत आहेत आणि न्यायनिवाडा करण्यासाठी आलेले आहेत. त्याच्यामध्ये एक बाई जी आहे ती खरी आई आहे आणि दुसरी जी आहे ते खोटी आहे. आणि माझ्या अंतःकरणावरती प्रभूने असा विचार दिला की तो बाळ जो आहे तो बाळ मंडळीचं चित्र आहे. आणि मंडळीचं प्राण किंवा मंडळीचं जीवन हे नाश होण्याच्या, मरण्याच्या उंबरठ्यावर होतं. आणि ही मंडळी जी आहे किंवा हे जे बाळ आहे त्याला जीवन मिळणं किंवा ह्याचा नाश होणं हे शाल्मोनासमोर विषय होता. आणि आपण पाहतो इकडे की एका त्रासदायक अशाच वातावरणामध्ये तो बाळ आहे. आणि आपण जर आज पाहिलं, विचार केला तर जनरली पाहायला गेलं तर प्रत्येक मंडळीमध्ये, प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जमावामध्ये फार गैरसमज आहेत. आपापसामध्ये त्रास आहे, आपापसामध्ये वाद आहेत. आणि या शेवटच्या काळामध्ये शैतान फार प्रबळ झालेला आहे आणि तो विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये आणि विश्वासणाऱ्यांच्या मंडळांमध्ये फार जोराने काम करत आहे. आणि आपण ह्या समस्यांमध्ये अधिक आणि अधिक गुरफटत चाललेलो आहोत. आपण या अशा परिस्थितीमध्ये जिथे आपण अधिक बळकट व्हायला पाहिजे, विश्वासामध्ये खंबीर व्हायला पाहिजे, प्रेमामध्ये वाढायला पाहिजे, तिथे आपण पाहतोय, तिथे आपण अनुभव करतोय की आपल्यामध्ये कळत न कळत आपल्यामध्ये दुरावा निर्माण होतोय, प्रेम कमी होतोय. आणि हे फार दुःखाची गोष्ट आहे. प्रभूने म्हटलंय की मी माझी मंडळी रचीन आणि अधोलोकाचे फाटक तिच्या विरोधात प्रबळ होणार नाहीत. हे काळ्या दगडावरची रेष आहे. प्रभूची मंडळी बुडणार नाही. प्रभू चट्टान आहे आणि त्या चट्टानावरती प्रभूची मंडळी रचलेली आहे. पण आपल्यामध्ये, आपण विश्वासणाऱ्यांमध्ये आनंद नाहीये. आपल्या विश्वासणाऱ्यांमध्ये विश्वासाचं वाढ नाही आहे. आणि त्याचं कारण काय आहे? हे जे बाळ आहे या बाळाचं जीवन जे आहे ते वाचण्याचं किंवा ह्या बाळाचं जीवन जे आहे ते वाचलं कसं, याचे कारण काय आहे? आणि ह्या शास्त्र भागामध्ये आपण 2 गोष्टी आपण फार उघडरित्या पाहतोय. 2 गोष्टी
24 आणि 26व्या वचनामध्ये आपण पाहतोय की पहिली गोष्ट म्हणजे सॉलोमन जो आहे तो एक बुद्धिमान व्यक्ती आहे. तो ही इज अ वाईज मॅन, बुद्धिमान व्यक्ती आहे. आणि आज खरं म्हटलं तर आपल्यामध्ये विजडमचं फार कमतरता आहे, बुद्धीची फार कमतरता आहे. पौल जेव्हा करिंथच्या विश्वासणाऱ्यांना पत्र लिहितो तेव्हा त्या पत्रामध्ये एक वाक्य असं लिहितो की तुमच्यामध्ये एक देखील बुद्धिमान व्यक्ती नाही आहे का? इज देअर नॉट वन वाईज मॅन अमंग यू? पौलाचा ओझं पहा किती होतं. अगदी प्रेमाने, अगदी सावध रीतीने हा प्रश्न त्यांनी करिंथच्या विश्वासणाऱ्यांना विचारला. पण हा सॉलोमन जो अगदी बुद्धिमान व्यक्ती आहे, त्यांनी एक आदेश दिला. त्यांनी आदेश काय दिला? बुद्धिमान व्यक्तींनी काय आदेश दिला? त्यांनी म्हटलं, माझी तलवार आण. फेच मी अ स्वॉर्ड. माझी तलवार आणा, कारण मला न्याय करायचा आहे. तलवार आणून त्यांनी असं म्हटलं, या मुलाला 2 भाग करा, चिरा या मुलाला. खरोखरच काय सॉलोमोनाला त्या मुलाचा जीव घ्यायचा होता? खरोखरच का त्याला त्या मुलाचे 2 तुकडे करायचे होते? तर नाही. बुद्धिमान व्यक्ती जेव्हा तलवार आणायला सांगतो त्यावेळेला तो कोणाचा प्राण घेण्यासाठी सांगत नाही आणायला, कोणाला दुःख देण्यासाठी तलवार आणायला नाही सांगत, पण जे खरं आहे आणि जे खोटं आहे ते समोर आणण्यासाठी तो तलवार आणायला सांगतो. आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे की तलवार जी आहे ती वचनामध्ये ते परमेश्वराच्या वचनाचं चिन्ह आहे. द स्वॉर्ड इज द वर्ड ऑफ गॉड. इफिसकरास पत्रामध्ये आपण वाचतो, इब्री लोक जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ते वाचतो की परमेश्वराचं वचन जे आहे ते तलवाराप्रमाणे आहे. इट इज द स्वॉर्ड ऑफ गॉड. आणि परमेश्वराचं वचनाचं महत्व, परमेश्वराचं वचनाचं मूल्य जे आहे ते आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, आपल्या पारिवारिक जीवनामध्ये आणि आपल्या मंडळीच्या जीवनामध्ये कमी 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 होत चाललंय. आणि शैतान जो आहे तो ह्या गोष्टीमध्ये आनंदित आहे. प्रभूची लोक प्रार्थना करत आहेत, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही, त्याला काही वाटत नाही. पण प्रभूची लोक, परमेश्वराची लेकरं जितके परमेश्वराच्या वचनापासून लांब राहतील तितकं शैतानाला आनंद मिळतोय. आणि त्याचं काम जे आहे ते फार सोपं होत आहे. कारण आपलं जे फाउंडेशन आहे, आपलं जे नीव आहे, ती नीव परमेश्वराचं वचन आहे. आणि ती नीवच जर व्यवस्थित नसली तर आपण त्यावर कितीही सुंदर असं महाल बांधलं तरी काय उपयोगाचं नाही. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये देखील परमेश्वराचं वचन कमी असल्यामुळे किंवा त्याला आपण आदर न दिल्यामुळे किंवा त्याला आपण महत्व न दिल्यामुळे आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये पण प्रॉब्लेम आहे. आपल्या पारिवारिक जीवनामध्ये देखील प्रॉब्लेम आहेत. परमेश्वराचं वचन कमी असल्या कारणाने, त्याला महत्व नसल्यामुळे आपले निर्णय, आपले रोजच्या गोष्टी आपण परमेश्वराच्या आधारित करत नाही, आपण आपल्या शारीरिक बुद्धीच्या आधारे करतो. आणि खास करून आपल्या मंडळांमध्ये जो जी परिस्थिती आहे त्याचं मुख्य कारण एक आहे की परमेश्वराच्या वचनाला महत्व नाही. आज मला आनंद आहे, आपण इतके लोक आज सकाळी, रोज सकाळी आपण भेटतो, परमेश्वराच्या वचनाचं अध्ययन करतो. पण आपल्याला त्याला अधिक महत्व द्यायचं आहे. वैयक्तिकरित्या, पारिवारिकरित्या आणि मंडळीमध्ये आपल्याला परमेश्वराच्या वचनाचा आधार घेतल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. सॉलोमन म्हणतो, माझी तलवार आणा. एक बुद्धिमान व्यक्ती म्हणतो, माझी तलवार आणा, कारण त्याला त्या मुलाचा जीव वाचवायचा आहे. एक साधारणरित्या विचार केला तर तलवार आणायला सांगितलं म्हणजे नाश करायला किंवा कापायला किंवा तुकडे करायला मागवलं असणार. पण नाही, सॉलोमन म्हणतो, मला ह्या मुलाचा जीव तलवाराच्या आधारे वाचवायचा आहे. एका शारीरिक भौतिक माणसाच्या डोक्यामध्ये हे विचार येणार नाही, पण एका आत्मिक आणि बुद्धिमान व्यक्तीच्या मनामध्ये हा विचार येणार. जर आज आपल्याला आपल्या जीवनामध्ये परिस्थिती, समस्या, त्रास हे बघायला मिळतंय तर आपल्याला तलवार आणण्याची गरज आहे.
आणि त्या तलवाराच्या आधारे आपले समस्या जे आहेत ते सॉल्व्ह होते. शैतानाने आपल्या परिवारामध्ये, आपल्या मंडळांमध्ये गैरसमज पसरवलेले आहेत आणि बहुतांश प्रॉब्लेम जे आहेत ते गैरसमजामुळे आहेत. पहा, बुद्धिमान व्यक्तीने म्हटलं, फेच मी अ स्वॉर्ड, माझी तलवार आणा. कोणीतरी प्रभूच्या सेवकाने म्हटलेलं आहे की द वर्ड ऑफ गॉड इन द हँड ऑफ अ कार्नल मॅन, स्वॉर्ड इन द हँड ऑफ अ ड्रंक मॅन. एका भौतिक किंवा शारीरिक माणसाच्या हातामध्ये परमेश्वराचं वचन असणे म्हणजे एका दारुडेच्या हातामध्ये, मद्यधुंद असलेल्या माणसाच्या हातामध्ये तलवार असल्यासारखं आहे. सर्वच लोक काय परमेश्वराचं वचन व्यवस्थित हाताळू शकत नाही, पण बुद्धिमान व्यक्ती, आत्मिक व्यक्ती परमेश्वराचं वचन व्यवस्थित हाताळू शकतो. तुम्हाला आठवत असेल, पेत्राने एकदा तलवार हाताळली. गत्सेमनेच्या बागेमध्ये पेत्राने तलवार काढली आणि त्या सेवकाचा कान कापला. पेत्राच्या हातामध्ये जी तलवार आहे ती परमेश्वराला आदर योग्य नाही. प्रभूने त्याला म्हटलं, पेत्रा, तुझं तलवार मयानात परत टाक. जे कटोरा, जे वाटी ज्यात परमेश्वराने मला दिलेली आहे ते मी पिऊ नये का? ती तलवार परमेश्वराला आदर योग्य नाही. पण सॉलोमोनाच्या हातामध्ये जी तलवार आहे ती परमेश्वराला आदर योग्य आहे, महिमा देणारी आहे, न्याय करणारी आहे. परमेश्वराचं वचन महत्वाचं आहे. परमेश्वराचं वचन जे आहे ते नीट हाताळता यायला पाहिजे. परमेश्वराचं वचन बुद्धिमानाने, परमेश्वराचं वचन आत्मिक लोकांनी अधिक आणि अधिक हाताळलं पाहिजे. पहिली गोष्ट ज्यांनी मुलाचं, त्या बाळाचं प्राण वाचवलं, जी आपण पाहतो ती म्हणजे आईची प्रीती. आपण तिथे वाचलं की त्या आईच्या आतड्या ज्या आहेत त्या कळवळल्या. हा जो फ्रेज आहे ना, हा फार महत्वाचा आहे. आतड्या कळवळल्या आतमध्ये, हे वरवरचं प्रेम नाहीये. जेव्हा असं म्हटलं गेलं की मुलाला चिरा, मुलाचे 2 तुकडे करा आणि दोघींमध्ये वाटून द्या, खऱ्या आईने म्हटलं नाही, तिला जगू द्या, त्या मुलाला जगू द्या, त्याला कापू नका. नकोच नको असं म्हटले तिने. म्हणजे कुठल्याही स्तरावर जाऊन मी त्या बाळाचं प्राण वाचवेन असं तिचं म्हणणं आहे. काही झालं तरी मी कुठलाही त्याग करायला तयार आहे, पण ते बाळ मेलं नाही पाहिजे. ते प्रेम आहे, आईचं प्रेम आहे, तिचं अंतःकरणात उफाळून आलेलं प्रेम आहे. प्रेम कमी आहे नाही का? आपल्या परिवारामध्ये, आपल्या मंडळांमध्ये प्रेम कमी आहे. माझ्या परिवारामध्ये, माझ्या मंडळीवरती, माझ्या बंधुजनांवरती, बहिणींवरती प्रेम जे आहे ना, ते माझं प्रभूवरती किती प्रेम आहे त्याच्यावरती आधारित आहे. तो चट्टान जो आहे ना, त्याच्यावरती माझं किती प्रेम आहे. तो माझ्यावरती प्रेम करतो याच्यात काही दुमत नाही, पण मी त्याच्यावरती किती प्रेम करतो, मी त्याच्या वचनावरती किती प्रेम करतोय, त्याच्यावरती माझं तुमच्यावरती किती प्रेम आहे ते आधारित आहे. आणि आज प्रेम जे आहे ना हे कमी होत चाललं. बंधुप्रीती कमी होत चालली आहे. प्रभूची सुवार्ता हे काय विरोध चाललाय किंवा कायदे कानून येत आहेत त्याच्यामुळे कमी होत नाहीये, त्याच्यामुळे वाढणार. सुवार्ता ही वाढणार. जेव्हा बाहेरून विरोध होणार तेव्हा सुवार्ता वाढणार, पण जेव्हा आतून विरोध होणार तेव्हा सुवार्ता कमी होईल. शैतान जेव्हा तुमच्या आणि माझ्यामध्ये फूट पाडतो तेव्हा आपण लांब जातो. आतमध्ये जेव्हा फूट येते मंडळीच्या तेव्हा आपण एकमेकांपासून लांब होतो. बाहेरून जेव्हा विरोध येतो आणि प्रेशर येतो तेव्हा आपण जवळ येतो आणि आपण प्रभूसाठी अधिक बळकट होतो. पण दुःखाची गोष्ट ही आहे की शैतान त्याच्या कामामध्ये सफल होत आहे, जिंकतोय. आपल्यामध्ये तो अशांती आणतोय, विरोध आणतोय, बंधुप्रीती नाहीस करतोय. सर्वात पहिल्यांदा जर बंधूचा उल्लेख केलेला आहे, मी विचार करत होतो या गोष्टीवरती, तर उत्पत्तीच्या 4थ्या अध्यायामध्ये आहे. आपण तिकडे पाहतो की आदमाने हव्वेला जाणलं व त्याला एक मुलगा झाला. पहिल्या वचनामध्ये त्याचं नाव त्यांनी कैन ठेवलं. मग दुसऱ्या वचनामध्ये आपण वाचतो की
हवेने दुसरा हवेला दुसरा मुलगा झाला. पण ते लिहित असताना पवित्र आत्मा कसं लिहित आहे माहिती आहे? पवित्र आत्मा असं लिहित आहे की इंग्लिशमध्ये असेल अँड शी अगेन बेर हिज ब्रदर एबल. म्हणजे कैनाला दुसरा भाऊ झाला असं लिहिलंय. कैनाला भाऊ झाला, तिनं मुलगा झाला, दुसरा मुलगा झाला असं नाही लिहिलंय. तिकडे असं लिहिलंय की अँड शी बेर हिज ब्रदर एबल. मला जर लिहायचं असतं तर मी तसं लिहिलं नसतं. मी असं लिहिलं असतं कैन आणि आबेलला दुसरा मुलगा झाला. पण पवित्र आत्मा असं लिहितोय फर्स्ट टाइम ब्रदरचा उल्लेख केलेला आहे. तो पहिला भाऊ जो झाला त्याच्याबद्दल भाऊ त्याचं महत्व जे आहे, त्याचं मूल्य जे आहे तो परमेश्वर मांडत आहे की हवेला कैनाचा भाऊ झाला असं लिहिलंय. परमेश्वराचे विचार आपल्या विचारांपेक्षा फार उंच आहेत, फार वेगळे आहेत. पण ज्या वेळेला परमेश्वर कैनाकडे येतो, कैनाने आबेलला मारून टाकलेला आहे. परमेश्वर आबेलला विचारतो, कैनाला विचारतो, कैन आबेल कुठे आहे? इतकंच विचारलं असतं तरी चाललं असतं. कैनाला कळलं असतं कोणाबद्दल विचारतोय परमेश्वर. पण परमेश्वराने त्याच्यामध्ये एक शब्द जोडला. 9व्या वचनामध्ये आहे, 4था अध्याय 9व्या वचनामध्ये. तिकडे परमेश्वर कैनाला विचारत आहे, आबेल तुझा भाऊ कुठे आहे? वेअर इज एबल दाय ब्रदर? तुझा भाऊ आबेल कुठे आहे? परमेश्वराने बंधूचं किंवा भाऊचं महत्व जे आहे, मूल्य जे आहे त्या वचनामध्ये दाखवलेलं आहे. असे भरपूर वचनं आहेत. योसेफाच्या बाबतीमध्ये आपण पाहतो, त्याचे भाऊ जेव्हा त्याच्याकडे येतात मिस्रामध्ये, तेव्हा तो त्यांना जेव्हा स्वतःला प्रगट करतो तेव्हा असं म्हणतो की मी योसेफ आहे. इतकं म्हटलं असतं चाललं असतं, पण तो असा म्हणतो मी तुमचा भाऊ योसेफ आहे. हेच भाऊ काही वर्षापूर्वी जेव्हा त्याच्या वडिलांकडे जातात, त्याचा झगा घेऊन, रक्तामध्ये माखलेलं झगा घेऊन, त्यावेळेला ते याकोबाला म्हणतात, बाबा हे बघा, हा तुमच्या मुलाचा झगा आहे का? आमच्या भावाचा झगा आहे का? नाही म्हटलं त्यांनी, तुमच्या मुलाचा झगा आहे का? पण ज्या वेळेला योसेफाची पाळी येते, योसेफ त्यांना म्हणतो मी तुमचा भाऊ योसेफ आहे. लुकरूत शुभवर्धन 15व्या अध्यायामध्ये आपण उधळ्या पुत्राबद्दल वाचतो. पण उधळ्या पुत्रापेक्षा मोठा भाऊ जो आहे त्याचं जीवन पहा कसं आहे. मोठा भाऊ जेव्हा पिता त्याच्याकडे येतो, पिता त्यांना म्हणतो की आपल्याला आनंद करणं हे गरजेचं आहे, कारण हा तुझा भाऊ मेला होता, जिवंत आहे. हा तुझा भाऊ हरवला होता, सापडला आहे. पिता जो आहे तो त्याची बंधू प्रीतीचं किंवा बंधूचं महत्व जे आहे तो तिकडे मांडत आहे. पण हा मोठा भाऊ पित्याला काय म्हणतो? हा तुझा मुलगा, तुझा पैसा जो आहे त्याने त्याचं वाटोळं लावलंय. हा नको त्या गोष्टींमध्ये व्यर्थ घालवलेले, हा तुझा मुलगा. माझा भाऊ असं म्हणत नाही, तो तुझा मुलगा म्हणतो. का बरं हे सगळं होत आहे? का बरं हे सगळं होत आहे? कारण आपल्यामध्ये द्वेष आहे, आपल्यामध्ये मत्सर आहे, आपल्यामध्ये राग आहे, ईर्ष्या आहे, नफरत आहे. आणि जिकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तिथे प्रेम नाही. जिकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तिकडे बंधुप्रीती नाही. हे जे विषय माझ्या अंतःकरणावरती दिलं होतं प्रभूने, माझ्या अंतःकरणामध्ये मी स्वतःचं मन, स्वतःचं अंतःकरण चाच पडून पाहतोय. आय एम ट्राइंग टू इव्हॅल्युएट माय ओन लाईफ अँड आय एम एनकरेजिंग ऑल ऑफ अस. मी सगळ्यांना प्रोत्साहन देतो की आपल्या अंतःकरणात आपण वापरून पाहूया. आज गरज आहे की आपण बंधुप्रीतीला, परमेश्वराच्या वचनाला आणि बंधुप्रीतीला, या दोन गोष्टीने त्या बाळाचं प्राण वाचवलं. आणि ह्या दोन गोष्टीच आहेत जे आपल्या मंडळीला वाचवणार आहे. दोन तुकडे पाडू देणार नाही. त्या दुसऱ्या बाईने म्हटलं कापा त्याला, दोन तुकडे करा, मलाही नाही तुलाही नाही. शारीरिक आवाज जो आहे, शारीरिक शब्द जे आहेत ते हे म्हणतात. आपण या सर्व गोष्टींपासून लांब राहूया. आपण बंधुप्रीतीमध्ये वाढूया, परमेश्वराच्या वचनामध्ये वाढूया. आपण प्रभू येशू ख्रिस्त जो आपला चट्टान आहे त्याच्यावरती अधिक बळकट होऊया. प्रभूच्या कामामध्ये निरंतर राहूया, एकमेकांशी प्रेम करूया. प्रभूचं आगमन जवळ आहे, त्याच्याकडे पाहत आपण पुढचं जीवन जगूया. धन्यवाद. प्रभूच्या नावाला महिमा.